मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरनं प्रवास, फडणवीस बुलेटवरनं विधान भवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ, सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा, सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचं जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहे त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक, राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं, शरद पवारांचा सवाल. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. दिल्लीत आठवड्यातनं 2 दिवस वर्क फ्रॉम होम, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना. आनंद परांजपेंच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, कोणतीही नाराजी नाही, स्वइच्छेनं शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती. परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल, आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार. गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता, राज्याची परंपरा बळकट असती, सोलापुरातील कार्यक्रमातनं प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांची जवळपास 8 तास ईडीकडनं चौकशी, खराबशी आर्थिक संबंध नाहीत, समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं वक्तव्य. गुवाहाटीचा प्रवास खराबसोबत केला नाही, चाकणकरांचं स्पष्टीकरण. होंदू खराबसोबतचे आर्थिक व्यवहार, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेच्या अंगलट. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून निलंबनाचे आदेश, प्राथमिक चौकशीत भांडे दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई. कांदा प्रश्नावरनं किसान काँग्रेस आक्रमक, मुंबईत मंत्रालयाबाहेर कांदा फेकत आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली, ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर. मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात, जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज, सवलती घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही, आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय. पुण्याच्या रांजण गावात एसटी बसची टँकरला जोरदार धडक, अपघातात बस चालक गंभीर जखमी. गॅस टँकरमधनं कोणतीही गळती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रायगडच्या आमणोली गावात पूल कोसळला, उजट ट्रक पुलावरनं जात असताना दुर्घटना, जीवितहानी नाही, मात्र आमणोलीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला.